आता आपण खातोय गाई छाप. जगात कोण कोणाचा बाप कळा ना. आता भाऊ काय करताय तुम्ही? काय नाही तामट बांधितोय तामट. बांधायचं काम चालू आहे. हा आता कसं झालंय आम्ही बांधितोय तामट, जगावर राज्य करतात भामट. शेतकऱ्याचा बाजार जर आता तांबाट्याचा वाढला लगेच त्याला सर्वसामान्यांनी तांबाटा खावा का नाही. अंबाईंच्या डान्स वारला 3 कोटी उधळले वांस. आपलं कामच आहे आता. माणूस स्टार आहे, तांबाटे स्टार आहे. स्टारच आहे ना पाना. तांबाटे चांगले आहे, मस्त आहे. कशी चमकू राहिली. मी पहिलवान आहे, तांबाटे पण पहिलवान आहे, मजबूत आहे. पाना कशी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे सदाभाऊंच्या घरी. आता वाजलेले हे 11:30. घरातून निघतोय आणि सदाभाऊंच्या घरी चाललोय. एक नंबर तुफान असे व्लॉग निघणार आहे. बघूया सदाभाऊ आता मळ्यात जाऊन काय करताय. सदाभाऊंना फोन पण नाही केलेला आहे मित्रांनो. डायरेक्ट जाऊ म्हटलं, डायरेक्ट सरप्राईज देऊ. पाहू सदाभाऊ मळ्यात काम करताय, सदाभाऊ आहे का नाही घरी ते पण माहित नाही. पण आता बघूया, चला जाऊया मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे सदाभाऊंच्या घरी. आता बघूया सदाभाऊ आहे का नाही घरी. पहिली गोष्ट सदाभाऊ. मित्रांनो सदाभाऊ घरात नाही. सदाभाऊ बहुतेक मळ्यात आहे वाटतं. चला बघू बरं. सदाभाऊ तिकडे सदाभाऊ तिकडे जाऊ मळ्यात चला. तर मित्रांनो हे सदाभाऊचे वावर आहे. इथं सदाभाऊने टमाटी लावली. इकडं कॅमेरामॅन इकडे दाखव थोडस. हा तिकडं पण आणि इथं पण टमाटी लावली. निंदायचं काम चालू होतं. सदाभाऊंशी बोलूया. सदाभाऊ काय काय मारू राहिले. सदाभाऊ निंदायचं दिसतंय. इथं खुरपं बिरपं पडेल मित्रांनो. सदाभाऊ निंदत होते का काय करतात ते काय माहित नाही. आता सदाभाऊंना भेटूया, बघूया. इकडं पण टमाटी आहे. कॅमेरामॅन खाली पाहून व्यवस्थित. कॅमेरा जायचं 12च्या भावामध्ये. हे बघा मित्रांनो सदाभाऊंची टमाटी. टोमॅटो आर्यमान. कोणती व्हरायटी सदाभाऊ? आर्यमान लावेल का? आर्यमान. तर मित्रांनो आलोय सदाभाऊच्या. सदाभाऊ काय करताय तुम्ही? काय नाही तामट बांधितोय तामट. बांधायचं काम चालू आहे. हा आता कसं झालंय आम्ही बांधितोय तामट, जगावर राज्य करतात भामट. आणि त्यांचं कसं आहे माहिती का, यांच्या भोकांडी बसलं का आपण काही खरं बोलायचं. आणि आमच्यावर अन्याय झाला हो. अन्याय नाही मग तुला बाहेर झाला पाहिजे का. झाला नव्हता अन्याय, कारण जिकडे सत्य दाबलं जातं. बरोबर आहे. आणि तांबाटे बांधायचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये फळ येईल पण फळ चांगलं आहे. थोडं जवळ या हुशार माणसं आणि वागा थोडं इकडे या जवळ या. जवळ या फळ दाखवा लोकांना. नाही तर लोक म्हणतील काय गारगोट्या काय. शेतकरी म्हणजे काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे. फळाला साईज चांगली आहे एक आणि मस्त. हा आपलं कामच एक नंबर आहे. आणि मला पाना सदाभाऊचं काय टमाटर लावले. किती झाड लावेल सदाभाऊ? हे काय सांगता येत नाही पण फळ चांगले. आणि अंदाज माणसं तरी काही नाही आपण लावून देतो. बाकी क्वालिटी पिकितो आणि त्यांना ते खाली घड दाखवा तांबाट्याचे. निश्चित काही गाडाला काहीच कळत नाही. आणि आमच्याकडे कॅमेरा बिरवा आमच्याकडे घ्या आता. हा तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्ही जे करतोय ते नंबर 1 क्वालिटी करतोय. एकदम बरोबर. आणि काही गरज नाही कोणाशी. आपल्याला आपल्या कामाशी काम ठेवायचं. आणि ह्या जगामध्ये तुम्ही जर जे भलं करायला जाशाल तर तेच आपल्याला कॉलायच्या मागे लागतं. हा जे कराव किव ते घेतो माणसाचा जीव. हा आणि काळ्या पुरीला म्हणतं आय लव्ह यू. म्हणलं का माहिती लग्न मोडले म्हणून. एक बाई यानंच पळून नेली. तू बाया काला आलता म्हणून इडत तापी गौंडी कामाला आलता. तुला सिमेंट लावलं का त्यांना. बरं तुला कोबा नाही हाणला. ऐकलं का तुम्ही? किती फीट गाडलेलं होतं ते? फीट गाडलेलं होतं ती. आपली 2 वर्ष काय केलं माहिती का? सांगितलं बाईक आणि किस्सा तो. 2 वर्ष गाडी तुम्हाला माहिती ना ते. 2 वर्ष माझं नवरा दुसऱ्या विदेशामध्ये जाऊन काम करून राहिलो आणि गाडीला कुठं त्याच घराखाली सिमेंट विमेंटच्या खाली. मग माझं काय चुकतंय बोलण्यात. म्हणजे इडून पुढं शेतकऱ्याला दिवस येतील का नाही येणार हे काय मी सांगू शकत नाही. शेतकऱ्याचा बाजार जर आता तांबाट्याचा वाढला लगेच त्याला सर्वसामान्यांनी तांबाटा खावा का नाही. अंबाईंच्या डान्स वारला 3 कोटी उधळले वन्स मोर. आणि पोरं ऊस तोडायला त्याची. आणि तो म्हणतो गावचा सरपंच करा. तुला बोंगळ करूनच चोपलं बाई ग्रामपंचायती पुढे. त्याच्यामुळे माझं असं आहे की लग्नच करावं नाही. बरोबर आहे. काय लग्न करावं नाही हे खरं आहे. आणि
शेतकऱ्याला किती कष्ट लागत हे आपल्याला माहिती. तुम्ही पण शेतकरी, द्राक्ष बागायतदार येते बघा ना, आणि आम्ही छोटे मोठे शेतकरी आहे. मध्ये का सदा भाऊ हे लावले का मध्ये याला काहीच्या म्हणतात. काहीच्या आहे ना काहीच्या, हा आपल्या फळाची साईज आहे ना लोकांचे नाले बारीक राहिले अशी बोरावानी राहिली हा. चांगली वाढली. आणि नाही आपलं कामच आहे. आता माणूस स्टार आहे, टमाटे स्टार आहे. स्टारच आहे ना पाना. टमाटे चांगले आहे, मस्त कशी चमकू राहिली आणि क्वालिटी वगैरे भाऊ चांगली असते. चमक सदा भाऊ सारखी चमक आहे हो टमाट्याला पण. मी पहिलवान आहे, टमाटे पण पहिलवान आहे, मजबूत आहे पाना कशी आहे. नाही एक नंबर माल जाणार आहे मार्केटला, तर त्याबद्दल काही वाद नाही. आणि शेतकऱ्याला एकच सांगतो, हा शेतकऱ्यांना आपल्याला एक सांगायचंय, हे लांब फेकून देता तुम्ही ना. हा लांब फेकायचं राहतं ती बादली घेऊन. तर विषय असा आहे मित्रांनो, शेतकऱ्यानं पुढं काढलं पाहिजे. 100% हा आपलं शेतकरी कसं आहे, तुझ्या जाळ्या किती गेल्या रे, तुझ्या 300 गेल्या, मग तू 500 गेलं, मग वाढवा गेला, तू वाढवाच आहे, तो बाप वाढवा होता, तू वाढवाच आहे. गावानं सांगितलं तुम्ही वाढवाच काढेल. हा म्हणजे आपले शेतकरी आपल्याला खाली आपल्या शेतकरी. आणि एखाद्याची जर आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे, त्यांना का राग येईन टाकून द्या तिरी. आपल्या एखाद्याला जर बाजीचे 3 लाख झाले ना, असा पांढरा कावीळ झाले आणि पाहतो त्या आईला त्याला जास्त झाले का, त्याला लगवी लावाई ना बिन याचा मूत खडा झाला, त्याला डॉक्टरना मामाच चिरला निमा तो खडा पडला. म्हणजे असे आपले सुद्धा असे. मला सांगा, तुम्हाला द्राक्षाचे पैसे झाले, मी खुश व्हायला पाहिजे का? 100% खुश व्हायला पाहिजे. अहो एखाद्याला जर तांबट्याचा पैसा व्हावा लागला ना, 1000 रुपये जाळी चालली, त्याची 800 भाव बंद की ना, त्याच्या तारीख आपल्या रातच्या येऊन तांबटे पाडून दिले. आणि मग पोळ्याला बैल मिरवायला गेला आणि बैलांना खालून शिंग घातली, वारला काय बार असेच खोट्याची गाणगोट्यान ठेसली. म्हणून मला हे सांगायचं आहे, एखाद्याची भाजी जर पिकली कोथंबीर आणि जर 20,000 रुपये शेकडा चालली, सामनी याला जेवणच जाई नाही ना, रातचं तणनाशक मारलं, मग झोपला मग झोपला. आणि अमावस्याच्या दिवशी अटक आला याला, हा मेला याच्या बायकोन दुसरा नवरा केला. हा नमुना मेला. म्हणजे असे नमुने लई. म्हणून शेतकऱ्याला सांगायचंय, शेतकऱ्यावर जळू नका. हा आपले शेतकरी त्याच्यामुळे दुसरे लोक फायदा घेतात ना. आणि काय होतं, समजा मला जर या परिदम देतोय ना, बरोबर, आपले शेतकरी म्हणतात सध्याला देतोय ना, लांब गाडी खाली चिलिम पेट्यावर टाकीच पेटली गाडी, बोंगळा घरी आला दोतार जळालो, पण नाहीच आपल्याकडून झाला. पेटायला पाहिजे होत. पिकअप खाली घुसला चिलिम पेटवायला, डिझेलची टाकी तेवढी कळा त्याला. म्हणून मला हे सांगायचं, शेतकऱ्याची बाजू घेतली पाहिजे, साथ दिली पाहिजे. एखादा जर मार्केटला शेतकऱ्याला दम देतो तर 50 शेतकऱ्यांनी झाले पाहिजे. हा याचं कसं आहे, माल 200 वाढून घेतलाय ना, सध्याला जाऊ द्या हाणू द्या, हे एकी नाही यांच्यात. शेतकऱ्याला शेतकरी पुरी देत नाही. 100% म्हणतो महापौराला ना बिझनेसमॅन पाहिजे. हा बिझनेसमॅन, त्यानं बिझनेसमॅन पाहिला, पण मग त्याचा धंदा होता रेल्वे मध्ये खिशे मारायचा. हा आणि मग यानं बिझनेसमॅन पाहिला, मग तो मुंबईकून असा पुण्याकून आला आणि यानं जावाई पाहिला, म्हणून जावाई लय मोठ्या जॉबला आहे तिकडं, ते साहेबाचे बुट पुशीत होतं कंपनीत. शेतकऱ्याला पोर दे ना, पुरी तशाच झाल्या छपरी. म्हणून अवघड झाल्या आता. आज भेटून आनंद वाटला, खरंच भेटून आनंद. आणि आपलं असं चालू आहे. आणि आता आम्ही काही चाय सगळे लावले ना. हा संपूर्ण ही गल्ली तर लय जोरात दिसू राहिली बरं का. हा गाय छाप होई, गाईचा खाऊ राहिले का. हा आता नाही नाही गाय छाप कशी खायची. आता आपण खातोय गाय छाप, जगात कोण कोणाचा बाप कळा ना, कोण कोणाची अवलाद आहे आणि जगाला त्रास. आता ही गाय छाप काय इतकी भंगरी अवलाद, डोक्याला ताप. हा आता काय म्हणत्या, नाही काय म्हणत्या, काय गाई छाप खातो रे तो. आणि बाया म्हणत्या, छी गाई छाप खाणार आहे ना नवरा करू नये, तोंडाचा वास येतो. आणि बिअर मारून जर आला ना, ती म्हणते एकदम भारी, म्हणजे हिला गाई छापवाला चालत नाही, मूत पिऊन आला तो चालत. आणि वरून काय म्हणते माहिती का त्याला, अहो पाणी जास्ती टाका, तुम्ही करणार नाही म्हणजे जेवण. हा तुम्ही ना जर झोपले ना तर मग करायचं बंद करशाल म्हणजे जेवण.
बाईच पाणी आणून देते. हा बाईच पाणी आणून देते. बाईच पॅक म्हणतो मी काय केल्याशिवाय झोपण का. आणि बाईच पाणी आणून देते आणि बाईच जेवण अर्ध समजून घ्या. जेवणाचा विषय चालू तिला एवढं आणि गाई छाप खाण्याला नाव ठेवती पिवळे दात पाहिल्यावर आणि तो मधून पिऊन येईल मूत. ती म्हणते बाई हॅलो हा येणी जर 2 पॅक मारले ना इतके करत्या ना म्हणजे जेवण तुम्हाला फार करू म्हणजे भाकरी आठवते आता ट्रेन चालू आहे फ्रेंड्स आवर यू ऐकलं का तुम्ही ट्रेन पाहिलं ना तो हा पाहिलं त्याचे दाते पिवळे म्हणून नाही आपल्याला त्यांच्यावर नाही बोलायचं त्याच्यामुळे त्रास झाला. नाही नका ते घेऊच नका विषय. पण आपल्याला ते बाई मिस्त्री लावी ती. बाई मिस्त्रीला नाही बाया ठराविक लाईत. आता मी गाई छाप खातो ना काय म्हणशील काय गाई छाप खातो पण काही मुतप्यात येत ओरिजिनल. ते नाही का चला भाऊ मी थायलंडला लोकांना फिरायला घेऊन जातो ना तो एक व्हिडिओ टाकला ना तर भाऊ तू दारू पितो का दारू का नाही पितो तू दारू जेवढे पैसे असेल तू थायलंड मध्ये जाऊन एन्जॉय करू शकतो मी असं बोललो. आता मी त्यात असं तो थायलंडला सारखं जाणार आहे का कधी मध्ये जाईल ना वर्षातून एकदा जाईल तर इथलं 2दा जाईल आणि थोडी तो रोज दारू पिणं थायलंडला जाऊन पिला तर ठीक आहे ते एन्जॉयमेंट म्हणून पितो रोज दारू पिऊन शरीराचे नाश कशाला करतो म्हटलं चांगलं दिलं ना. आता हे कसं आहे ज्यांची जळायची जळू दे आपल्याला गाई छाप म्हणू दे आणि कोणाची बायको कोणा माग पळू दे कोणाची पळू दे लावचू ना वाल्याला म्हणा फक्त चांगला दळू दे चांगलं दळू दे चिकन भाकरी आणि मला आता लावू दे चुना. नाही आता चुना कसा आहे चुना फक्त गाई छापला लावलाय पण काही नाही आयुष्याला चुना लावून घेतलाय आपण गाई छापला लावतोय. गाईच्या एवढा चुना लागलाय का डायरेक्ट पोपडा उठलाय खालून आगायच्या टायमाला 12 होतो ठा लय अवघड झाले म्हणजे. आणि हे टाकून देत जा वाक्य हे जे वाक्य आहे ना तुम्ही कट करू नका म्हणून हा विषय असा शेतकऱ्यांचा आहे आणि मस्त बायकी चालतंय आमचं. आता किती दिवसात येईल सदाभाऊ हे आता 8 दिवसात चालू होईल. हो आणि आपलं फळ हे काय फळ बाकी ओके चांगला आहे दणक्यात आहे फळ सदाभाऊ या वर्षी टमाटे छापणार नाही आपल्याला पैसे झाले तरी आपल्याला इगो नाही. इगो आणि मी करून पण स्टॉपचं दाखवतो आख्यापेक्षा तुम्ही दुसरे प्लॉट आता माझ्या गावाच्या खेटून प्लॉट आहे ना लिंबू आणि तांबटी आणि बांधायला माणसं 45. आणि मी त्याला म्हणलो काय चाललंय रे तो म्हणतो तांबटे बांधितोय म्हणलं ये अरे येते मी उपटून फेकले असते माग इकडे येऊन पाय म्हणलं सफरचंदवाणी माल म्हणून काय फेकितो म्हणून आता काय सांगावं या माणसाला. आणि एक सांगू का मी एवढ्या याच्यामध्ये स्टॉपची शेती करतो रील स्टार नाही निसतो बरोबर आम्ही रेल स्टार पण आहे तेव्हा ते त्याला फळं दाखवा डबल एवढं केवाडे झाडे म्हणजे ते कसे ते भुकायला नको परत हे पाहून घ्या रे. आणि विषय हा आहे ना आपल्याला देव देतो बरोबर आहे आणि आम्ही शेती थोडीच करतो बरोबर चांगली करतो. तर मित्रांनो सदाभाऊंच्या मळ्यात बसलोय आणि शेतात आनंद येतोय वेगळा आहे. हा आणि ते शेतकरी समजून जाणं शेतकरीचा हा आणि ज्याला शेती नाही त्याला भीती नाही. हा बांधली लुंगी वाजली पोंगी बायको मोबाईल पाहती ऋतिक रोशनचा डान्स. नाही ते गाणं तुम्हाला सांगतो ना दिल ना दिया क्रिश का गाणं नाही क्रिश का नाही ते लय जुना ट्रेंड झाला. आणि शेतकऱ्याच्या वावरात शेतात आनंद वेगळा आहे पण आता बरेचशा मी एक पुरींची रील बघितली म्हणून शेतकरी नवरा करायचा आहे आपल्याला पण तो मॉडर्न पाहिजे मॉडर्न म्हणजे तब्येतीनं फिट हा आणि 6 पॅक वगैरे आणि 6 पॅक पाहिजे त्याला आणि शेती चालल आणि मॉडर्न पाहिजे मग तो गाळात मॉडर्न काय आता गाळात भरले होतो तो मग गंगू तारूनच होईल गाळात थोडे मॉडेल दिसणार हा तो खेकड्यावानीच होणार. आता मी नाही गाळात ये माय पॅन्टी फाटल्या यांना काय झालंय मुलींना पिक्चर मध्ये हिरो राहते ते सगळे आता त्याच्या मागे कॅमेरामॅन आहे सगळ्या गोष्टी आहे तेव्हा ते दिसत होते ते लोकांना वाटत ते सगळं रिअल लाईफ मध्ये नाही पुरीला ते काय झालंय शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा ऋतिक सलमान सारखा पाहिजे दिसायला पाहिजे बरोबर. तो शेती काळा असू द्या पण 6 पॅक फिट जीन्स पॅन्ट आणि शरीर म्हणजे एकदम मॉडल म्हणजे एकदम मॉडल पाहिजे आणि ही जाडी होईल अशी तबिल्यातली म्हैस. आता काय पुरींच्या इथं चरबी आता ते मशीन महिला विषय बोलला मला काय म्हणायचंय आपण बघा आपण बघा आपला अवतार बघा. मी काय म्हणायचं मी काळा आहे आता मी काळा आहे का नाही मी म्हणायचं मला आहे ना कटरीनं किंवा बायको करायची की आहे तुम्हाला असे म्हणतील तुम्ही काळे तुमची तांबुटी डवळी
नाही नाही मी काळा असलो तर ते मला महाराष्ट्र ओळखीत याला गावात 3दा आणलंय ग्रामपंचायतीवर झेंड्यावर हा काय बोलणार आहे बाबा. आणि विषय एक ध्यानात घ्या, काळा वेळा नाही माझ्याकडं आता काय यांच्या किती दवड्या बुरी आहेत तू कुठं काढायला आपल्याबरोबर चांगले नाही याला नमुने ते येडबाड जाऊ नये. एक जण मला म्हणतो स्वतः बोल थायलंडला घेऊन जाय, म्हटलं याला ब्रह्मचारी माणूस थायलंड नाही नाही मी नाही येणार, तुला जायचंय जाय, मला घरीच उठा ना. आणि भाऊ नादी नको लागू, तुला जसं दिसतंय तसं नाही. आम्ही इतक्या बाटल्या फोडल्या तर बुचान कुणीकडं बाटली कुणीकडे कळून नाही दिली. आणि अजूनही मी बाई सगळी व्हिडिओ आपल्याला सदा बोल आम्ही घेऊन जाणार, तुम्ही सांगा कमेंट करून मित्रांनो. आणि यांना हेच लागत आहे, हे स्वतः चालू आणि आपल्याला नेऊन शिकी द्या. आणि स्वतः ना रातचा BP पिक्चर पाहतो बाबूराव उठासाठी. म्हणजे लवकर पाठी आणि तो आपल्याला शिकितो नालायक बाबू. मला हे म्हणायचंय भाऊ, किती जण आहे असे. आणि मग आपण इथं तसे नाही ना, आपण जिम करतो. आपला विषय कुठं होता का शेतकऱ्याला मॉडर्न मॉडर्न नवरा शेतकऱ्या पुरीला पाहिजे. पण तू सुद्धा मॉडेल पाहिजे, तू विश्व सुंदरी पाहिजे. तुला जर ऋतिक रोशन मला सांगा, आपले जर चरबीची दुकान झालोय ना आपल्याला पोरगा सलमान खान ऋतिक रोशन सारखा हँडसम पाहिजे, कसं झालं? नाही चालेल. मग आता एक जाड्या पोराला पण कशा कॅटरीना कैफ चालेल तसंच गंमत. ती कशी पसंत करी? आणि तुम्हाला हँडसम पोरगा कसं काय? तुम्ही जर तशा नसल्या फिट, तेवढं तुम्ही तुम्हाला हँडसम पोरगा कसं काय पसंत? चांगलं पाहिजे आणि खराब नाही मला सांगा, माझ्या खिशात 50 रुपये बरोबर हा, आणि मला खायची पनीरची भाजी 50 रुपयात भेटते. नाही शक्य आहे का? 50 रुपयात पेट्रोल तर तिथपर्यंत जायला पेट्रोल. मग तसंच झालंय ह्या पुरींचं. काय झालंय, आपण किती काही बुटके आहे काही वाटके आहे. एखादी पोरगी हँडसम असली, तिला पोरगा हँडसम भेटला ते ठीक आहे, पण मग आपण आपला अवतार आधी बघितला पाहिजे. 100% का मला आहे ना पोरगा मॉडेल पाहिजे. बरं आपले मॉडेल 5च्या पुढे शेतकऱ्याचे तांबाटे पेला काढून लगेच बियर मारून बापाला बापाला म्हणतो काय सोडल्याकडे रे नार्या मी तुझा पोऱ्या, तो म्हणतो तुला काढून मी केला बोऱ्या. झटीत आपल्याला अवघड आहे. आणि आपले शेतकरी आता त्याला राग येऊन शेतकऱ्यावर बोललो, 99% शेतकऱ्याची माणसं संध्याकाळी पिऊनच घरी 100%. तो म्हणतो मुंग्या येते हात पाहायला, दूध नाही पेत तू, क्वार्टर पिऊन येतो. आणि पांढरी कावीळ होती, चालले डॉक्टर कसं लाईन लावायला. म्हणजे असा विषय होतो. चुकीचं शेतकऱ्यांनी दारू पिऊन वयाने घातले पाहिजे पैसे. आपण बळीराजा आहे, आपल्यात ताकद पाहिजे, स्टॅमिना पाहिजे. आणि शेतकऱ्यावर मी एक शेतकऱ्यांना मी बोलत नाही, मी शेतकऱ्यांना बोलत नाही. तुम्ही मला सांगा, ज्या घरी जर्सी गाय आहे त्याच्या घरी कायम कोराच्या टाकून द्या, बाकीचं कट करा. त्याच्या घरी गायचा तबीला दाखवतो बरं का सोंड्यावानी. सदा भाऊ हे बाय आत्ताच 1 लाखाची गाय आणली आणि 75 लिटर दूध नुसतं डेअरीला चालू आहे. आणि बायकोला म्हणतो चहा ठुई, चहा कोरा. अरे तुला उलट करून त्या शेणात टाकलं पाहिजे. त्याच्या घरी रोज जाणार आहे का? म्हणजे ते दूध काढायचं पण घरात नाही ठेवायचं. हा, आणि पाहुण्यांना चहा कोरा, गाया 45 गोठ्यात बांधील. आणि मला म्हणतो शेतकरी दुधाचा आहे ना 3000 रुपये रोज चाललाय. मी म्हणलो याला आहे ना खरं आहे ना, नाही मुंगळ्याच्या धावर बोंगळा बांधून आणला पाहिजे. मुंगळे जमतीने ना पुणे हानीत राहू. तुझ्या घरी प्रेमानं आलोय आम्ही, तुला जर दुधाचा चहा पाचता येत नाही, ती 1 लाखाची गाय सांगतो आम्हाला. बरोबर का नाही? आणि लोक असेच नाही मला लय ठिकाणी घडलंय. त्यांच्या घरी गेलो का आम्ही जातच नाही. ज्याच्या घरी गाय आहे ना, आता मी ठरवलंय गाया बिया नको बाबा, आणि काहीच बोलायचं नाही. आता सरळ गोव्याला जायचं, चुम्मा दे चुम्मा, चुम्मा दे चुम्मा, आंबा रसात प्याचा आंबा, आणि हे मारणार बॉम्बा, तू मागे बडो आम तुम्हारे साथ है. हा, म्हणजे एक ध्यानात घ्या, आपला विषय कुठं होता. ज्याच्या इथं गाय आहे ना त्याच्या पोरे दूध पितोय का? ज्याच्या गाय आहे तो दारू पितोय. दूध 90 पितो पण दूध नाही पित. हा, मग असं बोललो रणराव शेतकऱ्यांच्या विरोधात बोलला. मी शेतकरी हे पाय शेतकरी नाही इकडे करा, इकडेच टाका तुम्ही. कॅमेरामॅन मध्ये मध्ये राहून येड्यावरून करायला. मी शेतकरी. पण मला सांगा, ह्या झाडाला मी साईज बनायसाठी खाद्य घातलं. हा, म्हणून शेतकऱ्यांनो एक ध्यानात ठेवा, हलकटपणा सोडा. तुम्ही पोरांना दूध प्यायला ठेवते नाही. आणि पाहुणे जर आले तर तुमच्या घरात दुधाचा चहा नाही रे.
आणि गायांचा तबीला लय मोठा आहे म्हणतो. मोठे करत काय अर्थ सांगतोच का आला हलकाटा तुझ्या तबीला आम्हाला. अरे तुला लोकं- एक कप दुधात चहा दूध टाकता नाही आलं. बरोबर हा? आहे सदाभाऊ. पैशांची ना हा, लय बेकार. नाही पैशांचा नशा घाण. पैशाची नशा चांगला चांगली आहे. नाही कमावली पाहिजे. नाही पैसा आला तुम्ही आता तुमच्याकडे तुम्ही म्हटले ना डेअरी आहे दूध आहे 100% विकताय. मग घरात तर ठेवा घरच्या यायला पण पोरायला प्यायला. काही काही असे शेतकरी पण असतील ते मला तुम्ही आता असे बोलले खाली वर का तंबाखू हं? एका तंबाखू खाली हा टाकून द्या. हं. म्या खाला इडा काहीला लावला गोडा थोडा. आणि मूर्ख मोकळे सोडा मोकळे गावात. सोडा गावात. हा, उडायला लोकांवर. 100%. तर आता भाऊ तुम्ही म्हटले की पाहुण्याला चहा देते तर कोरा देते हा. पाव देते कोरा. हा. पण मग घरात लहान पोरं असतील तर त्यांना पण दूध एवढं ठेवत असतील की ते सुद्धा म्हणतील नाही 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 ना, पैसे नाहीये, येतील, दूध विका, नाहीये. विका, काय विका, माहिती विका, का? विकायचं घरात ते- एवढं दूध ठेवायचं. ज्या- घरच्याला खायचं दूध प्यायचं आणते तुमचं म्हणणं बरोबर आहे. ज्या ज्या घरी दूध आहे ना हा. त्याच्या घरचा पोऱ्या कधी पहिलवान नाहीये. पहिलवान नाही आणि दुधामध्ये दुधामध्ये कॅल्शियम कॅल्शियम असतं. राहतं बरोबर. आणि सांगायचं कोणा शेतकऱ्यांना. मग मला सांगा याच्या घरी जर दूध याला सलाईन लावायची गरज काय? गरज काय डॉक्टरने याला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या. कॅल्शियम नाही, हा म्हणतो की 1 लिटर दूध आहे ना आता एवढं करायचं तर अर्ध लिटर बघा ना अर्ध लिटर साचून ठेवा. मग अर्ध्या लिटरचे ते पैसे येतील ते पैसे लगेच इकडं क्वार्टर घ्यायला 90 घ्यायला. म्हणजे यांचं नियोजन आज का शेतकऱ्यांची मानसिकता ही सुद्धा झालेली आहे का? मला असं वाटतं मला प्रश्न पडता असू शकते ना. म्हणशील चायला 50 पैसे वाढवा येतील ते 50 रुपये वाढवा येतील तर इकडं जाऊ दे 1 लिटर देऊन टाका थोडंसं पावसाळच घरी दूध ठेवू त्यात थोडं पाणी टाकून चहा करा. नाही ते लोकांचंही नाही. आहे ना असू शकतं ना. मी बरेचसे लोक पाहिले बरं का. ते घरी पोरांना दूध शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती. मी ठेवायला तुमचा विरोधक पाहिजे. नाही. मी ठेवायला शेतकरी पाहिजे. मग आणि वाढत्या वयात मुलांना दूध पाजलं तर ते गरजेचं आहे. भविष्यामध्ये चांगल्या तब्येती राहतील. मग तुम्ही पण घेत चला. आणि पाहुणे आल्यावर आम्हासारखी खायला पाहिजे. गाया दाखवायच्या आधी चहा दुधाचा करा आणि मग गाया दाखवा. मग दाखवा मग मोठे एक करा नाही तर मोठे करून नाही काय उपयोग नाही. मोठं घर पोकळ वासन वारं जाई बस वासा तशी गंमत काय दाखवा. हो मित्रांनो काही नाही खालीच सगळं ठेवायचं वर काही नाही इथं हा. तुम्हाला. मग लय काय लय दाखवून जणांचे व्हिडिओ मी पाहिलं कोराच्या. अरे मी का पिसळ आहे का? आमच्या घरी साखरी नाही काय? आमच्या घरी साखरी नाही देते 50 रुपये किलो. अरे तू जेवढे चाल टाकी तेवढे मासा पुरी नुसते एक एक मुठी अर्धा किलो खाते. राहते, बरं. आम्ही चांगले मिडल क्लास खाऊन- फॅमिलीतले खाऊन मोठे पिऊन नाही. टाक राहिलं पाहिजे माणसाने. नाही, नाही, काय आम्ही- होतं? पैसा केवढा असो आम्ही मिडल क्लास फॅमिलीतले. आम्ही काही मोठे नाही लय गरीब नाही मध्यम आहे. 100% पण आमचे पोरं नुसते अशी मुठमुठ साखर उचलली तरी अर्धा किलो संपत. अर्ध किलो बरोबर. आणि हा टाकीतो. मग माझं डोकं सणकत. माझं डोकं कुठं सणकत का? कंजूसगिरी मी तुझ्या घरी राव येणार आहे का? कंजूसगिरी नाही करायला पाहिजे. हा मग हे मला म्हणायचंय. तुमच्यासोबत असं जर घडलंय मला खरंच लय वाईट वाटलंय. असं नाही नाही हे चुकीचं असं लय ठिकाणी घडलंय लय माभोवती. असं म्हणून चुकीचं. शेतकऱ्यांना राग येऊन देऊ मित्रांनो हे नका. असं गोष्टी करायला नाही पाहिजे. आणि एक ध्यानात चुकीचं ठेवा. आहे. मा तमाखूवर जाऊ नका. मी मा बापाकडून मागत होतो. तू कोणी? हा, बरोबर आहे. नाही खरं आहे. 100%. माझा बापच मला देतो सदाभाऊ खाजी. मला सदाभाऊ म्हणतोय माझा बाप. हा, मग आता त्यानं मला काढलं. त्याला त्याच्याकडे तमाखू मागत होतो. गाय छाप खाऊन घे. अरे गाय छाप खाऊन घे. तू गायला चारा टाक. तू यायला चारा टाक. हा मी गाय छाप खात होते. म्हणून एक ध्यानात घ्या. बोलण्याचा राग येऊन देऊ नका. तुमच्या घराची इज्जत जाती याला. जाते आणि जाते बरोबर. सर्व सोडून द्या. काही नाही राहत आयुष्य. मी तुमच्या घरी आलो. तुमच्या गाय गोठ्यात येईन. तुम्ही जर मला चहा नाही पाजला तर मी घरी येऊन तेच म्हणतोय काय हलका 100% त्याला दूध नव्हतं चहाला. बरोबर आहे. हा तुमच्या घराची तुम्ही हाताने घालता. आता निघालताय बरोबर. चला धन्यवाद. परत दुसऱ्या चला याच्यात भेटू. धन्यवाद भेटूया दुसऱ्या पडता.